नमस्ते शेतकरी मित्रांनो, शेतकरी बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. केळी या प्लॉटवर आलोय आणि जाचक पॅटर्न हा महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्रात संपूर्ण या ठिकाणी जाचक पॅटर्नची लागवड सुप्रसिद्ध झाली, महाराष्ट्राच्या बाहेर पण प्रसिद्ध झालेली आहे. आणि या प्लॉटचे शेतकरी अतिशय अनुभवी आहेत आणि या प्लॉटचे मार्गदर्शक अतिशय अनुभवी आहेत. तर आपण सर्वात प्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपण सर्व या गोष्टी माहिती करून घेऊया. लागवड तंत्रज्ञान हा सर्व विषय माहिती करून घेऊया. तर नमस्कार. नाव सांगा. माझं नाव हनुमंत जगदाळे, राहणार टन्नू, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. नमस्ते. नमस्ते. या प्लॉटला सुरुवातीपासून मार्गदर्शन केलेलं आहे. मार्गदर्शन करण्यापूर्वी आम्ही हा जाचक पॅटर्न कसा असतो किंवा केळीची लागवड जाचक पॅटर्न कशी केली जाते हे आम्ही प्रत्यक्षात पाहण्यासाठी आम्ही स्वतः कपिल जाचक यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अंतरानुसार आम्ही ह्याची लागवड केलेली आहे आणि त्याचा आता उत्तम परिणाम दिसून येत आहेत. ह्या भागात हा प्लॉट पहिलाच प्लॉट आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, प्लॉटचे मार्गदर्शक आहेत, अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे आणि हे शेतकरी प्रगतशील शेतकरी आहेत, प्रयोगशील शेतकरी आहेत. तर केळी लागवड करत असताना प्रामुख्याने आपल्याला प्रश्न असा पडतो की आपण पद्धत कुठली अवलंब करावा. तर तुम्हाला हा जाचक पॅटर्न पद्धत अवलंब का करावी असं वाटलं? नाही, ह्याच्यामध्ये काय होतं की सगळ्या गोष्टी आपण मजुरा करूनच जर समजा करून घ्यायच्या, तर त्याऐवजी जर समजा आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बऱ्याचशा गोष्टी करता येतील, तर सर्वात महत्त्वाचा उद्देश तो होता. हा महत्त्वाचा उद्देश होता. सुरुवातीला आपण ज्यावेळी लागवड एखादी करायची निर्णय घेतो आणि आपण प्लॉटची निवड करतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा केळी या पिकाला निचऱ्याचा प्लॉट लागतोय. तर तुमचा हा प्लॉट निचऱ्याचा आहे आपल्याला दिसतंय या ठिकाणी. तर लागवड या ठिकाणी करत असताना कुठल्या महिन्यात लागवड केली ते सगळ्यांना करू द्या, सर्व प्रेक्षकांना. लागवड 23 मे. 23 मेला लागवड केली आणि मे मध्ये लागवड करतो त्यावेळेस आपण यावर्षी उन्हाचा टेम्परेचरचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसलेला आहे. तर इथं हा इफेक्ट या ठिकाणी जाणवत नाही. तर तुम्ही काय विशेषतः काय काळजी? ते 44 डिग्री पर्यंत तापमान गेलं होतं. पण हे शेतकरीच असताना पहिल्यापासून प्रगतशील आहेत आणि यांची शेती पाहण्यासाठी अतिशय पहिलं डाळिंब होतं, तर त्यांचं डाळिंब सुद्धा 65 किलो पर प्लांट उत्पन्न होतं. म्हणजे आणि शेती करण्याची मनापासून जी आवड आहे ते तुम्हाला फक्त ह्यांच्याकडे बघायला मिळेल. तुम्हाला स्लरी प्लांट असू द्या, नवीन नवीन गोष्टी असू द्या, टेक्नॉलॉजीचा वापर असू द्या, त्यात बापू कायम अग्रेसर असतात. तर आणि हे जे पॅटर्न करायचा, तर ह्याच्यात मजुरांचा अभाव फार जाणवतोय भागात. तर ह्याला एकदम कमी मजूर लागतोय, त्यासाठी आम्ही ही पद्धत निवडली. तर बघा शेतकरी मित्रांनो, अनुभवी शेतकऱ्याकडून ज्यावेळेस आपण एखादी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतो त्यावेळेस आता तुमच्याकडे येतो. सर, मला एक सांगा, सर्व शेतकऱ्यांना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. जाचक पॅटर्नचे जनक सांगा थोडक्यात, त्यांच्याविषयी थोडक्यात सांगा जरा. नाही, ते जाचक पॅटर्नचे जनक म्हणजे कपिल जाचक. तुमचा आणि त्यांचा कधी संपर्क आलता का? कपिल जाचक आणि दादांचा आणि माझा संपर्क 2010 पासून आहे. आम्ही एका केळीचा टूरला गेलो होतो केळी पाहण्यासाठी जळगावला. तेव्हापासून आजपर्यंत संबंध आहेत. केळी लावण्याचा ज्यावेळेस गेल्या वेळेस आमचा विषय झाला त्यावेळेस आम्ही 26 शेतकऱ्यांना घेऊन आम्ही तिथं त्यांचा वेळ घेतला आणि 26 शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं की तुम्ही केळी कशी करा, काय करा, साध्या 7x5 पद्धतीत काय फरक आहे आणि जाचक पॅटर्न मध्ये काय फरक आहे. आणि जर तुमच्याकडे ट्रॅक्टर, ब्लोअर सगळ्या सिस्टीम अवेलेबल आहेत तरी तुम्ही अजून जुन्या पद्धतीने का करताय? त्या पद्धतीत आणि 7x5 केलं तर 1250 रोपं बसतात आणि जाचक पॅटर्न मध्ये 1452 रोपं बसतात. ह्याच्यात 2 ओळीतलं अंतर हे 8.5 फूट आहे. बर. आणि 2 म्हणजे जोड ओळी मधलं अंतर 3.5 फूट आहे आणि 2 नंतरच्या ज्या ओळी पडल्यात त्याच्यात 8.5 फूट आहे. म्हणजे दोन्हीच्या मधली जी लॅटरल आहे ती 12 फुटावर साधारण पडते. त्याच्यामध्ये तुमचं एक जर 2 ओळी मागे एक लॅटरल वाचते, पाण्याची तिथं तुमची बचत पण होती, लॅटरलची पण बचत होती. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता विषय येतो आपण ज्यावेळेस रोपाची निवड करतो आणि यावर्षी उन्हाळ्यात रोपांची निवड करत असताना बऱ्याच प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यात तुम्ही रोपं उपलब्ध कुठून केली? आपण G9 इथं गणेशगावचं आहे आपल्या शेजारी. बरं, सोलापूर जिल्ह्यात गणेशगाव या ठिकाणाहून रोपाची संख्या मागवली. रोपं मागवली त्यावेळेस किती पानावर रोपं होती आपली? रोपं मागवली त्यावेळेस पहिल्या सुरुवातीला कसं होतं की रोपं जरा थोडी मोठी होत होती. आता सध्याला ठीक आहे, लहान येतात मला, पण त्यावेळेस या वर्षाचा विषय आहे. एक 5 पानावरती रोपं पासून जाईल. हा, बरं, ठीक आहे. तर आता तुम्ही G9 व्हरायटी लावली आणि लागवडी किती बाय कितीवर लागवडीचा अवलंब पद्धतीचा केला ते आता सरांनी सांगितलंय.
तरी उन्हाळ्यात तुम्हाला या लहान रोप असताना काय त्रास जाणवला का? नाही, उन्हाळ्यात त्याला 10 वगैरे आम्ही पिळत टाकलेला होता. बरं, 10 हा विषय होता. हां. तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण जाचक पॅटर्न हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी समजावून सांगतोय, तर आपण बघू शकता या प्लॉटमध्ये भरपूर प्रमाणात या शेतकऱ्याला भरपूर फायदे झालेले आहेत. तर आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारतो आम्ही तुम्हाला, की ज्यावेळेस आपण या आंतरमशागती करतो आणि आंतरमशागती करत असताना रेग्युलर आपल्या 7x5च्या लागवडीत आणि यात फरक काय तुम्हाला जाणवला? नाही, ह्याच्यात फरक म्हणजे जवळजवळ बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला ट्रॅक्टरनं करून घेता येतात. म्हणजे स्प्रे तर झाला आणि खाली समजा त्याला फनपाळी वगैरे करायचं म्हणलं तर ट्रॅक्टर अगदी व्यवस्थित चालतो. एवढंच काय, पण मी खतं देखील टेलरनीच म्हणजे लहान ट्रॅक्टरला डम्पिंग बारीक असल्यामुळे खतं सुद्धा मला त्यांनी देता आली. खतं वगैरे सर्व गोष्टी या ट्रॅक्टरच्या सहाय्याने करता येतात असं म्हणायचं सुद्धा तुम्हाला. त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने मला देतात. अर्थात मजुरांचा विषय भरपूर प्रमाणात कमी होता, हा सर्वात पहिला फायदा आहे. तर याविषयी मजुरीचा अभाव आहे आता सध्या मजुरांचा, तर या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं या पॅटर्न विषयी? मजुरीचा अभाव आणि दुसरी गोष्ट काय, मजूर वेळेवर न मिळण्यामुळे आजचं काम 4-5 दिवस उशिरा होतं, ते आपल्याला टाळता येते. आणि ट्रॅक्टर ब्लोअर असल्यामुळे तुम्ही 20 मिनिटात औषध मारून ह्यातून बाहेर जाऊ शकता. आणि त्यामुळे तुम्ही टॉनिकच्या फवारण्या घेताय, तुम्ही करप्याच्या फवारण्या सहज घेऊ शकता. आणि जर आपल्याकडे उपलब्धता आहे ट्रॅक्टर ब्लोअरची, तर मग ते आपल्याला इथं तुमच्या शेतात जर नाही आणलं तर त्याचा फायदा काय? दुसरी गोष्ट, जर तण आलं तर आपण ह्या मधल्या पट्ट्यांमध्ये आपण फनपाळी केली, जे की आपल्याला 7x5 मध्ये ट्रॅक्टर घालताच येत नाही. हे फनपाळी केल्यामुळे हिथं मजूर वाचलं, हिथला खर्च वाचला, जे की 2,500-3,000 हजार रुपये एकरी जाणार, तिथं 400-500 रुपयाच्या डिझेलमध्ये ट्रॅक्टर फनून. अर्थात या ठिकाणी आपल्या खर्चामध्ये बचत होती, हा पहिला प्लस पॉईंट आहे या पद्धतीचा असं तुम्हाला म्हणायचं. तर तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो, आपण आंतरमशागती सर्व ट्रॅक्टरने करताय आणि आतापर्यंत ही सर्व मशागती केलेल्या आहेत. तर ज्यावेळेस आपण लागवड करून पुढं पावसाळ्यात 4 महिन्याने खाणीच्या वेळेस आपण जे काय खतं किंवा या सर्व बाकीच्या गोष्टी करतो, तर यावेळेस तुम्ही खताचं नियोजन कसं केलं ते सांगता जरा? नाही, खताचं नियोजन माझ्याकडे म्हणजे मी ह्याचे खत सुद्धा रासायनिक खत अगदी नॉर्मल थोडी घेतो. पण माझ्याकडे भूसंपन्न म्हणून एक ते नाशिकडून मागवलं जातं मी. तर ते आणि गोल्ड फॉर सॉईल, तर त्याची पण रेग्युलर ही दिल्यानंतर त्याची ग्रोथ वगैरे अगदी मस्त होईल. हा, तर ग्रोथ तर चांगली दिसतच आहे. सर, आता तुम्ही या प्लॉटला सुरुवातीपासून मार्गदर्शन केलंय, तर लागवडीच्या नंतर बांधणीचा विषय येतो. बांधणीला तुम्ही यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी कसं केलं, काय केलं? आपण ह्याला गोल्ड फॉर सॉईल, बुजवट्याला 10 बॅग आणि खाणीला 10 बॅग एकरी, अशा आतापर्यंत म्हणजे एकरी 20 बॅग. आणि गोल्ड फॉर सॉईल नंतर आपण बांधणी केल्यानंतर ते ड्रिपने आपण दिलेलं असा विषय. आणि त्या ज्या बॅग आहेत त्या भूसंपन्नच्या बॅग आहेत, ज्या की आपण 10 बुजवट्याला आणि 10 खाणीला वापरल्या. दुसरा राहिला प्रश्न, हा मे मधला प्लॉट आहे. मे मध्ये रोप जाण्याची संख्या इतकी होती, पण त्या दहींच्या आणि दुसरं व्यवस्थित नियोजन असल्यामुळं आणि नंतर आम्ही ट्रॅक्टरनी स्प्रेइंग केलं. म्हणजे अगदी 2 महिन्याची केळी झाल्यापासून ट्रॅक्टरने स्प्रे, सर्व मशागती ट्रॅक्टरने करताय? सर्व ट्रॅक्टरने केलं. म्हणजे 4 चाकी ट्रॅक्टर अगदी आराममध्ये यात बसतोय, आरामशीर बसतो. मध्ये साधारण या बुंद्यापासून या बुंद्यापर्यंत अंतर किती राहतंय ते जर 8.5 फूट अंतर आहे. 8.5 फुटाचं अंतर राहतंय. आणि 2 लाईनी, ह्या 2 रोपातलं अंतर 2 रोपातलं अंतर 5 फूट आहे आणि 5 फूट आहे. 2 जोड ओळीतलं अंतर 3.5 फूट आहे. तर या ठिकाणी आपल्याला या 3 लॅटर दिसत आहेत. ह्या 3 लॅटर अशा पद्धतीने टाकावं लागतात, मध्ये 1 लॅटर आणि साईडला 1 लॅटर आणि दोन्ही साईडला 1 लॅटर अशा पद्धतीने करावं लागतं नियोजन. तर हा महत्वाचा विषय येतो. आता पुढे जाऊन ज्यावेळेस वेन होते, वेन साधारण किती महिन्यात तुम्हाला दिसली पहिलं वेन? मला वाटते अगदी 6व्या महिन्यापासूनच चालू झाली. म्हणजे याचा सर्व गोष्टीचा फायदा वेन पण या ठिकाणी लवकर झाली. आता पुढे जाऊन विषय येतो, वेन होत असताना ज्यावेळेस आपण एखादं, आता याची वादी तर एकदम चांगली दिसते आपल्याला, छानच, ते बघू आपण. आपल्याला पुढे आता एका डाळाचा डेमो घ्यायचा आहे. तर बघा, आता बघू शकता या ठिकाणी ही वादी बघा. आता या आणि दोन्ही फण्यातील अंतर हे सर्व या ठिकाणी लाभलेलं यांना चांगलं. तर या सर्व गोष्टी करत असताना आता बुंद्याचा विषय येतो. झाड मजबूत, पाया मजबूत असेल तर या सर्व गोष्टी आपल्याला मजबूत करता येतात. तर बुंदा साधारण बघून घ्या प्रेक्षकांनो. हा बुंदा सर्वसाधारण किती इंचाचा असेल अंदाजे आपण सांगूया प्रेक्षकांना? 34 ते 35 इंचाचा बुंदा असेल. 34 ते 35. आणि ह्या साईजचा बुंदा आपल्याला या ठिकाणी मिळाल्यामुळं ह्या सर्व गोष्टी आणि ही वादी वगैरे या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला, तर वादीसाठी आपण एक स्पेशल ट्रीटमेंट देतो. तर तुम्ही यासाठी काय केलं?
वादीसाठी आपण ते मृदुलाचं वापरतो, लॉंग बेरी म्हणून. बरं बरं. आणि त्याच्यानंतर फवारण्या टाटा मिडा वगैरे आपण ह्याच्यासाठी ॲमिस्टार गडावर चकाकी येण्यासाठी वगैरे वापरतो. नाही, चकाकी तर आपल्याला दिसतच आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता, आपण शेती करत असताना आपल्या प्लॉटला मार्गदर्शक चांगले असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अनुभवी मार्गदर्शक असले तर आपला प्लॉट पुढं जाऊन आपल्याला पुढं दराचा विषय येतो, या सर्व गोष्टी येतात, उत्पादन चांगलं मिळतं. तर शेतकऱ्यांना तुम्हाला एक सल्ला, मार्गदर्शक म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काय सांगायचं आहे? मार्गदर्शक असावा का नको? नाही, शेतकऱ्यांनी त्या भागात त्यांचं मार्गदर्शक ठेवावं. मार्गदर्शक नसला की एकच औषध 3 प्रकारचं मी यापूर्वी बी सांगितले तेच असतं. पाहुण्यांनी पण तेच सांगायचं, त्यांच्या भागात ते प्रचलित असतं, आपल्या भागात तेच औषध वेगळ्या नावाने प्रचलित असतं, तोच घटक असतो. मग हा खर्च म्हणजे तिथं शेतकऱ्याची बिनकामी तुमचा खर्च वाढतो आणि उत्पन्न तेवढंच राहतं. तर शेतकरी मित्रांनो बघा, ज्यावेळेस आपण शेती करतो त्यावेळेस मार्गदर्शक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, तर तुम्हाला या जरा पुढे या. आता आपण वेण टाकल्यानंतर तुम्ही विशेष अशी या ठिकाणी काळजी घेतली, बॅगिंग हा विषय तुम्ही या ठिकाणी केलाय, तर हा कसा तुम्हाला कल्पना सुचली? का सरांनी सांगितलं, बोडके सरांनी सांगितलं मला. आणि विशेष म्हणजे त्यांनी मला सांगितले की आपण BI पण करून घेऊ. बरं. आणि BI पण करून घेतलं. आणि BI करून घेतल्यानंतर परत बॅगिंगची पण मी व्यवस्था केली. बॅगिंग कशा पद्धतीने केलं तुम्ही? कुठून उपलब्ध कसं केलंय? काय केलं? रोल आणला? काय केलं? बॅगिंगचा रोल हा अकलूज मधून आणलेला होता. बरं. असा रोल मिळतो याचा? हा रोल मिळतो. इथं जागेवर कटिंग करायला लागतंय? जागेवरती आपण गाड्याला बसवायचा, त्यातून जे खाली येतोय आपल्याला कितीपत पाहिजे तेवढा घ्यायचा आणि बाकीचा कट करून बसवायचा. तर सर, मला एक सांगा, बॅगिंग हा विषय इथं निघाला, ह्या प्लॉटमध्ये सर्वच बॅगिंग झालंय, तर ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय तुमचा? बॅगिंग करायला सांगितलं शेतकऱ्याला? बॅगिंग आता सध्या काय झालं, तापमान 9 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली गेलं आणि त्यामुळे चिलिंगचा इश्यू फार येतोय. व्यापारी चिलिंग मध्ये मालाला मग अतिशय 10 ते 12 रुपये कमी दर देत आहेत. 6-7 रुपये तर सरासरी कमी देत आहेत. मग ते चिलिंग कमी राहावं आणि ह्याला मच्छरचे वगैरे स्पॉट कमी येतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्प्रेइंग कमी लागतं, म्हणून आपण बॅगिंग केलं. तर हा बॅगिंगचा विषय निघाला. आता आपण पुढे जाऊन असा विषय येतो, या जाचक पॅटर्नचे फायदे तुम्ही अनुभवलेले आहेत शेतकऱ्यांनी. आता या सर्व बरेच आतापर्यंत फायदे तुम्हाला अनुभवायला मिळाले. काय तोटे वगैरे काय जाणवतात का तुम्हाला? नाही, यातून तोटे तर काहीच नाहीत, नक्कीच नाही. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना असं आपल्याला सांगता येईल का जाचक पॅटर्नच्या लागवड पद्धतीचा अवलंब करावा? नक्कीच. उलट माझ्या मते तर म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. बरं, तुमचं मत असं येते. आता तुम्ही एक टणू पंचकृषीत अनुभवी शेतकरी आहात आणि तज्ज्ञ शेतकरी आहात. तुमचं एक वाक्य या ठिकाणी लाख मोलाचं आहे. तर आता पुढे जाऊन विषय येतो, तुम्ही या सर्व बॅगिंग केलं. बॅगिंग करत असताना तुमचं बुंद्याची साईज आपण मग या ठिकाणी दाखवली आणि ही आपल्याला या ठिकाणी एक शिडी दिसते आता इथं. तर या शिडीचा वापर केळीसाठी मला वाटतं महाराष्ट्रात बोटावर मोजणे इतक्या शेतकऱ्यांना करावं लागत असेल. तर हा इतकी उंची आणि बुंदा इतका मोठा आहे आणि या शिडीचा अवलंब इतकी उत्कृष्ट बाग आली, या संदर्भात आता तुम्ही थोडक्यात सांगा बरं जरा. शिडीचा वापर करण्याची वेळ ज्यावेळेस बाग चांगली येते, त्याची उंची, त्याची पानांची रुंदी वगैरे ज्यावेळेस असते त्यावेळेसच करायला लागतो. आणि दुसरी गोष्ट राहिली तर जाचक पॅटर्नच का करावा, तर रोपाची संख्या तुमची 7x5 नेहमीच्या लागवडीत 1250 बसती आणि ह्याच्यात 1450 राहते. 200 रोप रेग्युलरली आपली 250 रोप ज्यादा बसतात एकरात. ह्याच्यात 200 रोप वाढतात. 200 रोप वाढतात. 202 रोप वाढतात. 200 धरून चालला. 200 रोपाचा 25 किलोनी जर आपण सरासरी घड धरला, काय तुम्ही स्थितीत नाही, हे सत्यच परिस्थिती दिसते. आपण उघडून पण दाखवू. नाही, उघडून तर डेमो आपल्याला घ्यायचा या ठिकाणी. आपण घड उघडू पण जो बॅगिंग केलेला. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता ही अशा पद्धतीनं ह्या शिडीवर चढणं किंवा ह्या गोष्टी अत्यंत कमी शेतकऱ्यांच्या नशिबात लाभत आहेत, कारण या प्लॉटचे मार्गदर्शक आहेत. तर तुम्ही जरा या शिडीवर चढून दाखवा, हे झाड किती उंचीचं आहे काय बघा. हे शेतकरी अतिशय अनुभवी शेतकरी आहेत. तर हे बॅगिंग जरा आम्हाला सोडून दाखवा वरनं, कारण आम्हाला वादी वगैरे या सर्व गोष्टी महाराष्ट्रात पूर्ण शेतकऱ्यांना आपल्याला दाखवायच्या आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी आता ही बॅगिंग आम्ही खाली घेतोय आणि या ठिकाणी आम्ही वादीही बघू शकता. हा गड आता इथं कॅमेऱ्यात पण शूट करता येत नाही, कारण शिडी आता एकच आहे इथे अवेलेबल. तर तुम्ही आता वरती जावा जरा. बघू शकता आपण शायनिंग, फिनिशिंग, वादी आणि दांडा पण असा मजबूत आहे याचा. तर सर्वसाधारण एका वरनं 2 नंबरच्या फणीची केळाची संख्या मोजून दाखवा सर तुम्ही. बघा, काउंटिंग करता येते आणि केळांची क्वालिटी बघून घ्या शेतकरी मित्रांनो. आपल्याला जर एखादं सक्सेसफुल व्हायचं असेल शेतीत,
तर शेती कशी करावी या शेतकऱ्याकडून आपण अनुभवलं पाहिजे. 2 नंबरला 24 आहे. हा सर्वसाधारण 24 केळी. आता फण्याची संख्या मोजा जरा. फण्या वरच्या कडपासून फण्याची संख्या घ्या. 4 ही कॅमेऱ्यात पण शूट करता येत नाही शेतकऱ्यांना, बघू शकता आपण. 7 8 9 10 11 आणि 12. 12 ठेवल्या. हा 12 ठेवल्यात. आता तुम्ही 12 ठेवल्यात फण्या. तुम्हाला सर्वसाधारण या ठिकाणी 14 फण्या लाभले असं दिसतंय चित्र एकंदरीत, कारण तुम्ही या फण्या उडवलेल्या आहेत. 2 फण्या उडवलेल्या आहेत. हो. तर हा गोंडा खाली ठेवला ही कल्पना किंवा हे जरा समजावून सांगा शेतकऱ्यांना याचा काय विशेष असते ते. हे खाली ठेवण्याचं कारण म्हणजे काय होतं, खालून जे आपण दांडा मोडल्यानंतर तो कट केल्यानंतर आतून तो वाळत जातो. मग त्याऐवजी काय करायचं, फक्त एक जर केळ आपण खाली ठेवलं तर त्याला ती झाड काय करतं, त्याला अन्नद्रव्य तिथपर्यंत पोहोचवतं. हा म्हणजे बुरशी वगैरे किंवा इतर सर्व गोष्टी येतात. आता हे पाठीमागं तुम्ही खाली या ठिकाणी दांडा असा ठेवलेला आहे साधारण 6 इंच. तर याच्या मागचं रहस्य काय? याच्या मागचं तेच रहस्य म्हणजे जेणेकरून काय होतं की तो आतून वाळला की तिथं अन्नद्रव्य मिळालं जात नाही. बरं. मग ते अन्नद्रव्य खालच्या ह्याच्यापर्यंत अन्नद्रव्य जर मिळालं तर फार तर आपल्याला गोंडा पण निघणं किंवा काय होणं अशा काही परिस्थिती. तर या खाली आता तुम्ही आपण हा महत्त्वाचा विषय घेतला या ठिकाणी. अगदी नियोजन तंतोतंत केळी बागेतलं करत असताना या सर्व गोष्टी, गोंडा फणीचा विषय निघतो, या सर्व गोष्टी निघतात. तर गोंडा फणीचं बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही. खालनं फणी उडवल्यानंतर वर काय फायदा होतो ते थोडंसं सांगा बरं जरा. खालनं फणी उडवल्यानंतर वरच्या फणींमध्ये ग्रोथ चांगली राहते. तुमच्या वरच्या फणींची वाढी एकदम चांगली राहते. आणि मग व्यापारी वर्गाला ज्यावेळेस माल भरायचा असतो त्यावेळेस वरच्या फण्यांची संख्या जेवढी जास्त आणि वाढी चांगली तेवढी व्यापारी दराला आणि माल न्यायला एकदम सुलभता लागते. आणि मागाशीचा विषय राहिला तो 200 रोपा तो विषय राहिला जरा. जे बसते आणि जर तुम्ही हा गड 25 किलोनी जर सरासरी धरला, पण नाही तो महत्वाचा विषय राहिलेला आपला. 25 किलो धरला तर 5 टन तुमचा एकरी माल वाढतोय. आपली ही रोपाची ह्या प्लॉटची संख्या 3200 आहे. बर. तर हिथं आपले 2 एकर क्षेत्र धरा, थोडं 2.25 एकर आहे. 5 आणि 5 10 टन तुम्हाला 2 एकरात जर वाढला आणि आजच्या दरानुसार 17 रुपये आजचा रेट आहे. 14 संक्रांती दिवस कालचं कटिंग 17 रुपये, तर 17 1,70,000 रुपये 2 एकरात वाढताय. जे की तुमचा सगळा खर्च केळीच्या रोपांचा, ड्रिपचा काढून देत. रसायनाचा वापर आपण कमी करताय. तर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आपल्याला सल्ला काय द्यायचा आहे? नाही, शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावरती जायला पाहिजे. म्हणजे बाबा तो शेतकरी नेमकं काय करतोय असं ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो शेतकरी सुद्धा म्हणजे प्रगतीशील शेतकरी नको आहे, प्रयोगशील असायला पाहिजे. तर ते असं जे काही शेतकरी प्रयोगशील असतील तर ते त्या शेतकऱ्याकडे जाऊन किंवा आमचे पाहुणे येतं गोडके सर त्यांच्याशी समजा दुकानात गेल्यानंतर त्यांच्याशी काही बसून चर्चा केल्यानंतर म्हणजे जे काही त्यांना ज्ञान मिळतं तर तुमचं मत असं आहे की आपण ग्राउंड लेवलला शेती करत असताना अगदी बांधावरून सगळं प्रक्रिया करण्यापेक्षा शेतात जे कंडिशन आहे मातीत या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि तुम्ही आता एटोनो गावामध्ये ही पद्धत पहिल्यांदा पॅटर्न राबवला आहे. तर बरेच शेतकरी पण या प्लॉटला व्हिजिट देऊन जात आहेत आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय राहते? शेतकरी म्हणून आता या ठिकाणी आहेत. तर मला एक सांगा, तुम्हाला हा प्लॉट कसा वाटतो? सर्वसाधारण प्लॉट एकच नंबर आहे. हा, काय वैशिष्ट्य काय वाटतंय तुम्हाला? वैशिष्ट्य म्हणजे बागाची कशी एवढे तंदुरुस्त बाग आहे. हा, तंदुरुस्त बाग आहे तर दिसतेच आपल्याला. ही पानाची साईज महत्वाचा विषय राहिला. बागात रोग नाही काय नाही. तर आता तुम्ही जरा सांगा, या प्लॉटचं तुम्ही सर्व देखरेख करता, यांचे पुत्र आहात. तर युवक बरेच आपल्या महाराष्ट्रात काय करतायत की शेती परवडत नाही किंवा या सर्व गोष्टी येतात. तर या संदर्भात आता तुम्हाला काय बोलायचं, थोडक्यात काय सांगायचं, सर्व युवकांना काय सांगायचे? जाचक पॅटर्न मध्ये झाडांची संख्या जास्त बसते, त्यामुळे जाचक पॅटर्न राबवला पाहिजे. तर बघा, हे दुसरे शेतकरी आहेत या ठिकाणी. तर तुम्हाला या प्लॉट बद्दल काय बोलायचं जरा? हा, तर बघा, आता या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतल्या. तर सर, शेवटी आता महत्त्वाचा विषय असा असतोय, एव्हरेजचा विषय येतोय, तर आपण यांचा सुरुवातीला जाणून घेऊया. आता तुमच्या रोपाप्रमाणे रोपांची संख्या किती आहे जरा परत एकदा सांगा. रोपांची संख्या 32 आहे. तर तुम्हाला उत्पादन किती अपेक्षा इच्छित आहे? उत्पादन जरी समजा आपण 25 किलोनीच घड धरला, 25 तर निघणार आहे, प्लस निघणार आहे. 30 निघाल असा अंदाज आहे आम्हाला तर वाटतंय. पण तसा जरी धरला तरी मला वाटतं साधारण किती पडेल मग? 25 पर जर 75 टनापर्यंत. म्हणजे बघा, 200 आणि यांची एवढ्या या प्लॉट मध्ये रोपाची संख्या जास्त किती बसली? साधारण 400 रुपये जास्त. 400 रुपये जास्त बसली. आणि ही 400 प्लस बसल्यामुळे तुम्हाला ज्यादा उत्पादन या ठिकाणी मिळणार आहे. आणि सर्वात शेवटी एक विषय असा येतो की आपण एखाद्या केळी या पिकाकडे वळला. आता आपल्या भागात प्रामुख्यानं
सरांनाच विचारतो प्रश्न. ऊस पट्टा आहे आपला, पाणी भरपूर आहे, दोन्ही नद्यांचा संगम आहे आणि शेतकरी आपलं काय करतात की वेगवेगळे प्रयोग न करता ऊस हे नगदी पिकात मोडतं, म्हणून सारखं नेहमी ऊसाकडे कल असतोय आणि आपल्या शेतीला फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी केळी हे पीक तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं आहे? केळी पीक हे आपल्या भागात जास्त प्रमाणात घेतलं पण जावं, याचं कारण म्हणजे ऊस करून करून आपली रानं दमलेत. तर केळी पीक ज्यावेळेस आपण करतो हे नंतर आपण हेच जे गाडतोय त्याच्यानंतर जे शेतीचा आपला कर्ब वाढतोय त्याच्यातून परत नंतर जे ऊसाचे उत्पन्न येते ते पण वाढत आहेत आणि आपल्या रानात बदल पण होतोय, पिकाची फेरपालट होते. दुसरी गोष्ट तुम्हाला उत्पन्नात चर्चा करायची झाली तर आता आपण ही 3200 रोपं गुणिले 25 किलोचा घट, तर आपलं सरासरी उत्पन्न झालं 80 टन. 80 टन उत्पन्नाचा आजच्या दरानुसार जर विचार केला तर साधारण 17 रुपयांनी दर धरला तर मी 1 मिनिट तुम्हाला सांगतो हां, तर तोपर्यंत तुम्हाला थोडासा प्रश्न विचारतो. ज्यावेळी आपण आता ह्या लागवडीचा अवलंब करत असताना ही सुटेबल लागवड वाटते. आता ही पानाची संख्या ही आपल्या अतिशय रुंद आहे, यासाठी शेणखत किंवा दुसरं सेंद्रिय खत इतर काय खतं वापरली होती का आपण? नाही, शेणखत वापरलं होतं. हां, शेणखत किती वापरलं? साधारण एकरी 4 टेलर एकरी शेणखत घेतलं. बरं. आणि त्याच्यानंतर मी जे ते भूसंपन्न म्हणजे वापरतो ते प्रत्येक ह्याच्यानुसार 10 बॅग टाकत गेलो. त्याचा एक मला चांगला फायदा झाला आणि त्यातून मला दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की खालून मुळी वगैरे चांगली चालत राहायची. तर शेतकरी मित्रांनो बघा, पाणी नियोजन ही आपली बाग ज्यावेळेस आपल्याला उत्तमानाची असते त्यावेळेस पाणी नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आता आपण जरा खाली दाखवतो, यांची जमीन निचऱ्याची आहे, चढावरची जमीन आहे, पण हे बघू शकता आपण बळी कशा पडलेल्या आहेत. अशा पद्धतीने वापसा कंडिशनमध्ये या सर्व गोष्टी आहेत आणि अभ्यासू शेतकरी असल्यामुळं या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी हे शेड्यूल जमलेलं आहे. तर पाण्याचं शेड्यूल जरा सांगा या बागाला, आपण आता सध्या काय देत आहे शेड्यूल? ते पाण्याचं शेड्यूल काय करतो मी 4 दिवसांनी अगदी 7-8 तास म्हणलं तरी पाणी देतो. म्हणजे 4 दिवसात त्यानंतर तुम्ही 4 दिवसात मध्ये कुठलंही पाणी देत नाही? कुठलंही पाणी देत. याचा विशेष फायदा काय होतो? त्यामुळे पूर्णपणे वापसा कंडिशन पण हा फायदा दिसतोय आपल्याला, पण शेतकऱ्यांनाही याचा अनुभव नसतोय. शेतकरी काय करतात की ऊसाला पाणी द्यायची सवय जास्त लागलेली आहे आणि त्याच्यामुळं प्लॉट आता सध्या काय तांबेरा वगैरे सर्व घेरलेले आहेत प्लॉट आणि पाण्याचं नियोजन करत नाही आणि नंतर आपल्या औषधाला किंवा आपल्या ॲग्रोकॉस असतात त्यांनाच परत दोष देत बसतात. हा काय बॅटर आहे नेमका? पाणी नियोजन अतिशय महत्वाचं आहे. पाणी जास्त झालं तर मुळी काळी पडते, मुळी कमी चालते. वापसा कंडिशनला रान राहिलं तर रान भुसभुशीत राहतं, त्याच्यात मुळी जास्त चालते. जेवढी मुळी ऍक्टिव्ह तेवढी तुमची केळीची ग्रोथ जास्त, तेवढे तुमची वादीत फणीत अंतर पडणार. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता आम्हाला या ठिकाणी एक मुळीचा आपण डेमो घेऊया. मुळी थोडीशी उकरून दाखव बरं, मुळी कुठल्या भागात कशी चालते मला आम्हाला बघू दे. थोडंसं मुळीचा विषय येतो सर्वात. उकरा या ठिकाणी कुठे उकरा आपण बघू शकता. वापसा कंडिशनमध्ये शेती आपली ठेवल्यानंतर विशेष फायदा आपला काय होतो आणि अतिशय भुसभुशीत अशी जमीन या ठिकाणी राहिलेली आहे, कारण या सर्वच गोष्टी यांनी इतक्या चांगल्या प्रमाणात बघा उकरल तिकडे या ठिकाणी मुळी निघालेली आहे. ही पांढरी मुळी, अन्नाची मुळी, या सर्व ग्रोथ या ठिकाणी अतिशय उत्कृष्टते चालू आहे. हां, तर थांबा, हां बस. तर बघा शेतकरी मित्रांनो, या सर्व गोष्टी आता सर आहेत इथं. तर ह्या मुळीविषयी सांगा बरं जरा, ही मुळीची प्रक्रिया कशी राहते? बॅलन्सिंग मुळी आणि अन्नाची मुळी यातला फरक सांगा बरं. आता हे थोडंसं इकडं छोट्या मुळे आहेत ना, हां छोट्या मुळे दिसत आहेत. हां दिसतात. हां, तर ह्या मुळांना आपल्या उपलब्ध करून झाडाला देतात आणि मुळी जेवढी स्ट्रॉंग तेवढं तुमचं, आता मी सांगितलं, पानाची ग्रोथ चांगली, तुमच्या घडाला पोषण जे काय अन्न आहे ते मुळा वाटेत झाडाला जाणार आहे. आणि थंडीच्या दिवसात काय होतंय, तापमान कमी झालं की मुळी स्लो चालते आणि मुळी स्लो चालली की तुम्हाला आपसुकच पानांमध्ये तुम्हाला करप्याचं प्रमाण वगैरे वाढतं. पण आपल्याला नाही, करप्याचं प्रमाण तर या ठिकाणी कुठं दिसतच नाही बघा. अत्यंत हिरवीगार आणि पानाची रुंदी इतकी या ठिकाणी लाभली प्लॉटमध्ये. तर या सर्व गोष्टी एकदम चांगल्या आहेत. तर या सर्व गोष्टी मेंटेनमध्ये ठेवत असताना, तो मार्गदर्शन करत असताना शेतकरी आपले अनुभवी आहेत, याचा फायदा तुम्हाला बऱ्यापैकी इथं चांगला झाला आहे. तर एखादे शेतकरी काय की आपण सांगता परंतु शेतकरी त्या क्रिया करत नाहीत, तर अशा शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नाही, शेतकरी प्रयोग, आताच बापूंनी सांगितलं, शेतकरी हा प्रयोगशील असला पाहिजे. प्रयोगशील असेल तर त्यांनी नवीन नवीन असे प्रयोग केले तरच ते उत्पन्नात वाढ होऊ शकते. आणि आजकाल कमी खर्चात चांगला प्लॉट आणणं ही काळाची गरज झाली. जास्त खर्च करून चांगला प्लॉट आणून जर भविष्यात रेट नाही राहिला, काय झाला तरी शेतकरी अडचणीत आला नाही. यासाठी कमी खर्चात चांगला प्लॉट आणणं हे एकदम, आणि मातीची गुणवत्ता जपून. गुणवत्ता तर जपलेलीच आहे ना. आता आपण उकरून बघितलं या ठिकाणी वापसा कंडिशन मध्ये ही जमीन अशी इतकी भुसभुशीत जमीन हे शक्य नाही. हे आता बघा आपण, आता ही पाणी देऊन किती दिवस झाले साधारण?
पाणी देऊन 2च दिवस 2 दिवस झालं तरी सुद्धा या ठिकाणी कुठलंही या ठिकाणी मॉइश्चर नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम नाही. अतिशय भुसभुशीत अशी जमीन आहे. हा ही बघा अन्न घेणारी मुळी बघू शकता आपण. नुसतं वरनं एक साधारण अर्धा इंच पण आपण या ठिकाणी उकळलेलं नाही. तरी अशा पद्धतीने आपल्या प्लॉटची मुळी चालायला पाहिजे. आता पुढे जाऊन सर्वात शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न सर तुम्हाला विचारतो. आता शेती करत असताना प्रामुख्यानं या नवीन जाचक पॅटर्न बऱ्याच महाराष्ट्रातून शेतकऱ्यांच्या आम्हाला फोन आले की जाचक पॅटर्नचा एखादा व्हिडिओ करा. आणि आपण आता या ठिकाणी प्लॉट मिळाला म्हणून हे व्हिडिओ करणं आपल्या भागात शक्य झालं आहे. आपल्या भागात केळीचं प्रमाण सध्या कमी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं करण्याचा कल कमी आहे. तर हा जाचक पॅटर्न राबवावा का नको तुम्हाला महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना काय सांगायचे? नाही जाचक पॅटर्न राबवलंच पाहिजे. ज्यांच्याकडे छोटा ट्रॅक्टर आणि बाकीची जी सामुग्री आहे बागा ज्यांच्याकडे आहेत त्यांनी तर दुसरा पॅटर्न केलाच नाही पाहिजे. तर तुम्हाला सगळं सोयी सुविधा असताना जर तुम्ही परत मागच्या दिशेने जात असाल तर त्याला मग तुमच्या उत्पन्नात घट आहे. मुळात काय ह्यातून तुमचं जे त्यांच्या ज्या एक्स्ट्रा रोपं आहेत तेच तुमचा बाकीचा खर्च काढून देत आहेत. जे 200 रुपये एक्स्ट्रा बसते ते तुम्हाला जर बाकीचा खर्च काढून देत आहेत तर तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होती. प्रचंड वाढ होती आणि जाचक पॅटर्न राबवला पाहिजे. तर बागायतदार आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे. शेतकरी अन्न पिकवतो म्हणून हा देश किंवा जग सर्व चालतंय. तर इतर शेतकरी आता सध्या काय झालंय की नोकर वर्ग किंवा इतर वर्ग कुठलाही मीडिया वगैरे या सर्व गोष्टी आहेत. शेतकऱ्याच्या न्यूज किंवा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन बातम्या दाखवणं किंवा या सर्व गोष्टी एखाद्या शेतकऱ्याची होतकरू शेतकऱ्याची न्यूज देणं यांना जमत नाही. यांना वाटतं की ह्या सर्व न्यूज इतरच दाखवतात भरपूर प्रमाणात. शेतकरी हा मीडियाच्या युगात पाठीमागे राहिला. या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं? नाही उलट मीडिया झालं किंवा आज तुमच्या माध्यमातून झालं जर समजा शेतकऱ्याची जर माहिती दाखवली गेली किंवा त्याचं जे काय त्यांनी जे केलेलं त्याचं श्रेय जे आहे ती इतर शेतकऱ्यांच्यापर्यंत जरी पोचलं तरी आज तो शेतकरी काय होणार की दुसऱ्या शेतकऱ्याला म्हणजे ऑटोमॅटिक त्याला जाणवणार की आपण पण बाबा त्या दिशेने जायला पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता असल्यामुळे त्याचा आदर केला पाहिजे असं यांना थोडक्यात म्हणायचं. तर तुम्हाला सर्वात शेवटी जाऊन एक प्रश्न विचारतो. आता हे उत्पादन तुम्हाला उच्चांकी मिळणार आहे यात काय वाद नाही. तुम्ही डाळिंब शेती उच्चांकी उत्पादन घेतलंय, ऊसाचं उत्पादन तुम्ही उच्चांकी घेतलं या ठिकाणी. आणि क्षेत्र किती आहे तुम्हाला साधारण? क्षेत्र मला 9 साडेनऊ. बरं आता या सर्व क्षेत्रात पिकं इतर पिकं कुठली आहेत? आता सध्याला माझी केळी डाळिंब आणि ऊसच आहे. बरं ठीक आहे. आता केळीचा हाच प्लॉट आहे, अजून दुसरा प्लॉट वगैरे काय आहे का? आहे खाली आहे. बरं तो खोडवाय का लागण आहे? खोडवाय. ती लागण कुठल्या प्रकारची आहे? पद्धत कुठली आहे तिला? ती पाठीमागे बऱ्याच दिवसापूर्वी केलेली आहे त्याच्यामुळं. आणि आता आम्ही नुकतंच आमचा मित्र म्हणजे बोडके सर आम्ही ज्यावेळेस ती प्रत्यक्ष बघितलं बघितल्यानंतर त्यांचा आम्ही तिथे गेल्यानंतर उलट सत्कार वगैरे केला. की शेतकऱ्याने शेतकऱ्याचा जर सत्कार केला तर त्यालाही अभिमान वाटतो. हा तर प्लस पॉईंट आहे. आणि त्याची पुढे जाण्याची वाटचाल आणखीन जलद गतीने चालू राहते. तर बघा शेतकरी मित्रांनो, अनुभवी शेतकऱ्याची आपण एखादीशी चर्चा करतो आणि बांधावर जातो त्यावेळेस असे अनुभव ऐकायला मिळतात. अत्यंत शेतकऱ्यांचे राजदूत म्हणून तुम्ही या टोनू पंचकृषीत प्रसिद्ध आहात. तर या शेतकऱ्याच्या विषयी तुम्हाला तुमच्या आणि यांचा संपर्क कसा झाला आणि शेतकरी थोडक्यात यांच्याबद्दल थोडक्यात मनोगत? बापूंचा आणि आमचा संपर्क त्यांच्या डाळिंबपासून आहे. त्यांचं डाळिंब एक अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं. एका झाडाला 65 किलोपर्यंत बापूंनी माल घेतलेला आहे. 65 किलोपर्यंत एका झाडाला? बरं. तेव्हापासून आणि नंतर त्यांनी केळी साध्या पद्धतीने पण आहे त्यांच्याकडं, जे की आता खोडवा आहे तो म्हणजे 7x5 वर जुनी जी पद्धत आहे तो. आणि मग आणि नंतर आम्ही विचार केला की आपण जाचक साहेबांचं एवढं नाव आहे तर कशासाठी, त्यात काय त्यांच्यात आणि आपल्यात बदल काय हे पाहण्यासाठी आम्ही 26 शेतकरी गेलो. बरं. आम्ही 3 गाड्या शेतकरी गेलतो. मग तिथं आम्ही त्यांचा वेळ घेतलेला. त्यांनी आम्हाला 3 तास वेळ दिला, व्यवस्थित मार्गदर्शन केलं. हे बापूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा आम्ही सत्कार केला. त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी बारकावे कशासाठी त्यांनी त्यांचं 12-15 देशात केळीसाठी फिरून आले म्हणजे आणि त्यांनी स्वतः पद्धती कमी अंतरावर करून थोड्या जास्त बरेच प्रयोग केलेत. प्रसिद्ध हे प्रयोग आहेत त्यांचे आणि 10-12 वर्षे 15 वर्षे यात जाऊन त्यांनी हा पॅटर्न पुढे आणलाय. मग हा पॅटर्न त्यांनी सांगितले की ह्या अंतरात करा. घड तुमचे दोन्ही एका बाजूला पडते. एका बाजूला तर दिसतेच आपल्याला. हे पूर्ण लाईन बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो. या सर्व गोष्टी प्लस पॉईंट हा आहे. एका बाजूला पूर्ण वेळ झालेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. सुलभ औषध मारताना एकदम सोपं. जर विरोध साईडला घड दिसत नाही. आम्ही आता ट्रॅक्टरने फवारणी करतो, आम्हाला तर अडचणच नाही. ज्याच्याकडे नाही त्याला सुद्धा सुलभता आहे, एकदम सोपं आहे.
2 रोप आणि केळीचं प्लॉट जे पडते हा हा वाऱ्यामध्ये, हा. तर हे 2 रोप आता तुम्ही इकडे हा दाखवा, हा हा हे 2 रोप दाखवा. हा हा तर आता हे जर आपल्याला जास्त जर वारा वगैरे यायचा म्हणला तर हा, हा. आपण हे इथं आणि इथं जर बांधलं हा 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 तर हा विषय महत्वाचा असतो. वारा आणि वादळ हे शेतकरी केळी बागायतदार केळी आणि महत्वाचा केळी विषय हे आहे. कसं आहे, हे 2 जर बांधलं तर तुम्हाला बाकीची गरजच नाही. अगदी थोड्या खर्चात आणि थोड्या मेहनतीत आपल्याला बांधू शकतो आपण हो. बाग. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्वात शेवटी विषय येतो. या सर्व गोष्टीत आपण ज्यावेळी या प्लॉटमध्ये आलो ते फायदे दिसून आले, तोटा एक या ठिकाणी दिसून आलेला नाही. तर सर्वात शेवटी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्यायचा आहे? शेतकऱ्यांनी हा पॅटर्न तर वापरावाचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते की समजा आपल्याला खर्च जर कमी येत असेल, हा खर्चाचा विषय निघाला. आतापर्यंत तुम्हाला या एवढ्या प्लांटला खर्च किती आला? ह्याचा खर्च तसा तर टोटल मी काय तसं अंदाजे सांगा. पण अंदाजे काय झालेलं आहे माहिती हा. का, हे प्रत्येक गोष्ट ह्याच्यातली कमीत कमी म्हणजे जेणेकरून आपण हा, अगदी जीवामृत सहित मी ह्याला चालू केलेलं हा हा असतं. बरं बरं. तर त्यामुळे काय होतं, ऑर्गॅनिक पण बऱ्याचशाच गोष्टी वापरतोय आणि रासायनिक खतं जे आहेत ती कमी देऊन फक्त स्प्रेसाठी कुठं काय. हा, तर रासायनिक खतं कमी द्यावा असा शेतकऱ्यांना आपला संदेश आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाची दोघांनी ॲग्रिकॉस म्हणून आणि प्रगतशील बागायतदार म्हणून महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना, तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिली. तर नमस्कार, अशीच तुम्हाला पुढे शुभेच्छा देतो. नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. अत्यंत महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा नमस्कार. नमस्कार.